नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. परिवहन विभागाची 4 घंटागाड्यावर कारवाई, 3 गाड्यांना दंड, 1 गाडी ताब्यात. दैनंदिन कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या संदर्भातील तक्रारीवरून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी 4 गाड्यावर कारवाई केली. यापैकी 3 गाड्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 1 गाडी ताब्यात घेतली आहे. महानगरपालिकेने शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचा खासगी ठेका दिलेला आहे. या ठेकेदारामार्फत घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. परंतु घंटागाड्यांची कागदपत्रे अपुरी असल्याने काही नागरिकांनी थेट उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे धाव घेतली होती. त्यांच्याकडून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने परिवहन विभागाने महापालिकेला वेळोवेळी सूचनाही दिल्या होत्या. तसेच वाहनावरील योग्यता प्रमाणपत्र, PUC, विमा यासारखी आवश्यक कागदपत्रे तपासून गाड्या रस्त्यावर आणण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर बुधवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला. कचरा गोळा करत फिरणाऱ्या घंटागाड्यांची तपासणी केली. त्यामध्ये 3 गाड्यावर 20,000चा ऑनलाईन दंड आकारला आहे, तर 1 घंटागाडी ताब्यात घेतली आहे. दरम्यान सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या सूचनेनुसार स्वच्छता कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छता राखण्याबाबत सक्त सूचना दिल्या. तसेच ठेकेदारालाही नियमांचे पालन करण्याबाबत सुनावले आहे. तर उपप्रादेशिक परिवहन विभागाने 1 घंटागाडी ताब्यात घेतली असून 3 गाड्यावर ऑनलाईन दंड आकारणी केल्याने सार्वजनिक आरोग्य अधिकारी दुर्गत यांनी सांगितले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.